वाघमारे, हाव आज नेमकं काय घडलंय? आम्ही उद्घाटनाला गेलो होतो, तिथं मम्मी साहेबांना शॉक लागला. ते समजलं मला, पण नेमकं काय काय घडलं आज दिवसभरात ते सगळं ऐकायचं मला डिटेल मध्ये. सत्याला त्या माथेभिरूचं टेन्शन आलंय की काय? मला सगळ्यांसमोर याच्याशी नाही बोलता येणार. वाघमारे, अहो सांगा की नक्की काय घडलं ते. आणखीन काय घडलं म्हणजे? मंजू, अगं तिकडे अजून काय घडलं होतं का? नाही, काहीच नाही. अहो असं कसं काय नाही झालं? मम्मीच्या हाताला केवढी दुखापत झाली बघितलं ना तुम्ही? केवढा हात सुजलाय तिचा. दुखापत? अरे बापरे. वाघमारे, मम्मीच्या हाताला एवढी दुखापत कशी काय झाली? नाही, मी तिला भेटून आलो होता. तिचं म्हणणं आहे की तुम्हीच तिच्या हातावर काठी मारली म्हणून. मीच मारले त्यांना काठी. काय? पण असं का केलं तुम्ही? तुम्ही का काठी मारली तिच्या हातावर? हे बघ सत्य, मी तुला सगळं सांगते, जरा बाहेर चल माझ्याबरोबर प्लीज. बाहेर? सांगते, सगळं सांगते, प्लीज बाहेर चल. चल बाहेर सांगते. वाघमारे, असं काय सांगायचं होतं की तुम्ही मला बाहेर घेऊन आला? सत्या, हे प्रकरण वाटते तेवढं खरंच सोपं नाहीये. म्हणजे मम्मी साहेबांना शॉक लागला होता तेव्हा मी काठी मारून त्यांचा हात स्विच पासून वेगळा केला. कारण तसं केलं नसतं तर त्यांचा जीव धोक्यात आला असता. पण मुळात हा अपघात झालाच कसा? आयोजकांनी नीट सगळं चेक केलं नव्हतं का? अपघात नाहीये हा, घातपात आहे. घातपात? कुणी घातपात केला? मम्मीवर कोण राग काढणार आहे? दुसरं कोण? माझ्या माग लागलाय तो माती फिरू. पण तो मम्मीवर का राग काढला? त्याचा काय संबंध आहे? ऐक, कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी मम्मी साहेबांनी मला सध्या मम्मी साहेब माझ्याशी वाईट वागल्या म्हणून त्यांच्यावर वचपा काढायला त्याने हे सगळं केलं. हा जो कुणी आहे ना, त्याचं मानसिक संतुलन काय ठीक दिसत नाही मला. वाघमारे, हो आता आपल्या घरापर्यंत पोहोचलाय. अहो आता आपल्या घरच्यांची काळजी घ्यायला लागणार आपल्याला. त्यांच्यावर नजर ठेवावी लागेल. मला पण तसंच वाटतं. वाघमारे, हे आता घरच्यांना कसं सांगायचं? सगळेच टेन्शन मध्ये येतील. नाही, घरच्यांना काही नाही सांगायचं. त्यांना न सांगता आपण त्यांची काळजी घ्यायची, त्यांच्यावर लक्ष ठेवायचं. ठीक आहे. मम्मी साहेबांचा हात खूप सुजलाय का? चला तुम्ही स्वतःच बघ. दादा, बघा तिचा हात किती सुजलाय. मम्मी साहेब, खरंच सॉरी. माझ्यामुळे तुम्हालाही दुखापत झाली. पण मम्मी साहेब, मी जर तुमच्या हातावर घाव घातला नसता ना, तुम्हाला तिथनं सोडवता आलं नसतं. तुमचा जीव धोक्यात होता हो. आणि तुमच्या जागी तर कुणी असतं ना, मी हेच केलं असतं. अजून दुखते. मम्मी साहेब, तुमचा हात शेकून घेते मी. 1 मिनिट आईस बॅग घेऊन येते. मम्मी, वाघमारेंनी सगळं खरं खरं सांगितलंय मला. आणि त्यांनी हे पण कबूल केलंय की त्यांनीच काठी मारली होती तुझ्या हातावर. पण मम्मी, काठी मारून त्यांनी तुझा जीवच वाचवला ना. हे बघ, कायम त्यांना तू धारेवर धरतेस, वाटेल तसं बोलतेस, पण वाघमारे कधीच तुला उलट बोलत नाही. आणि आज तर त्यांनी तुझा जीव वाचवलाय. आज तर त्यांच्यावरचा राग सोड. मम्मी साहेब, हात शेकूया आपण. हात द्या इकडे. हळू हळू द्या. शेकलं की बरं वाटेल ना तुम्हाला. हळू हळू करते, हळू करते. ज्या दिवशी मला सापडशील ना,
त्या दिवशी असं सोडून काढेन तुला, अशी अवस्था करेन ना की उठायला हात पाय आणि टेकायला कंबर सुद्धा साथ देणार नाही तुझी. ए सत्या, अरे चिल चिल, काम डाऊन, रिलॅक्स. दिवसा स्वप्न बघणं चांगली गोष्ट आहे, पण कशाला उगाच जे घडणार नाही त्याची